महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आणि धनगर समाज हा एस.टी प्रभागातून आरक्षण मागतोय आणि जे त्यांनी पुरावा दिलेला आहे हैदराबाद गॅझेट, जे अंग्रेजांनी त्यांना दिलेला एक विशेष अधिकार होता तेव्हा 1918 ते 20 दरम्यान. मित्रांनो, हा समाज बंजारा आणि धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आरक्षण मागताय. जालना असेल आणि त्या समाजाला काही आमदारांनी सपोर्ट केलेला आहे. धनंजय मुंडे त्यांची औकात काय आहे की ते आदिवासीमध्ये आरक्षण मागताय. धनंजय मुंडे त्यांनी बंजारा समाजाला समर्थन दिलेलं आहे आणि त्यांनी सपोर्ट केला आहे की आम्ही एस.टी प्रभागातून आरक्षण मागून देऊ. आणि हे ते एक मंत्री आहे आणि मी त्यांना सांगू इच्छितो की कोणाची औकात नाही की ते आदिवासीमध्ये आरक्षण मागते, कारण की आम्हाला संविधानाने दिलेला हक्क आहे तो, आणि त्या हक्कात कोणाची घुसखोरी आम्ही होऊ देणार नाही. मित्रांनो, अशाच प्रकारे जी BJP सरकार आहे, महायुती सरकार आहे, ते असं आपल्याला दिसतं की काही नेते आहे ते बंजारा समाजाला पूर्ण सपोर्ट करताय, धनगर समाजाला सपोर्ट करताय. त्यांचा असाच एक आपल्याला याच्यावरूनच दिसून येतं की त्यांचेच नेते, त्यांचेच मंत्री जर समाजाला बंजारा समाजाला सपोर्ट करत असतील तर आपल्याला याच्यावरूनच कळतं की हा समाज पूर्णपणे आदिवासींच्या विरोधात आहे. जे ओरिजिनल आदिवासी आहे त्यांच्या विरोधात आहे. आणि हा जो बंजारा समाज आहे, हा धनगर समाज आहे ना, आम्ही प्रॉपर प्रकृतीपूजक आम्ही आहोत, ओरिजिनल आदिवासी. आम्ही पूर्णपणे पूर्ण जिओग्राफिकल एरियामध्ये राहतो, एकदम हिल स्टेशनमध्ये, आणि आमचं वातावरण आम्ही प्रकृतीपूजक आहे. आणि त्यांचं बघितलं गेलं तर ते एक त्यांचा वेगळाच चालू, त्यांची देवी देवता असेल किंवा त्यांचं जे पण आहे ते पूर्णपणे आदिवासीच्या एकदम वेगळेच रीती आहे. तर आम्ही कोणत्याही गैर आदिवासीला आमच्या प्रभागातून आरक्षण देणार नाही. आमच्या एस.टीमध्ये कोणाला आरक्षण देऊ देणार नाही. जो पण देईल त्याला उखडून फेकू. कारण की जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या, आमच्या जमिनीवर दुसऱ्यांनी राज करण्याचा प्रयत्न केलं, तुम्ही बघितलं असेल की एस.टीमध्ये किंवा जे आदिवासी आहे त्यावर, ज्या जमिनीवर अंग्रेजांनी असेल किंवा कोणतेही राजा असो किंवा त्यांनी प्रयत्न केला की आदिवासींची जमीन हिसकावण्याचं, पण तुम्ही बघितलं असेल, चाहे बिरसा मुंडा असेल, तिलका मांझी असेल, चाहे टांट्या भिल असेल, भीमा नायक असेल, खाजा नाईक असेल, गोविंद गुरु असेल, सर्वांनी लढा दिला आहे आणि त्यांनी त्यांना उकडून फेकलं आहे. तर आमचाही प्रयत्न आहे की आम्ही आमच्या पूर्वजांचे अनुयायी आहोत. आम्ही त्यांच्या विचारांनी पुढे जाऊ आणि या अशा सरकार असेल किंवा कोणतंही जर सकाळी उठून आमच्या एस.टीमध्ये आरक्षण मागत असेल तर आम्ही कोणाला घुसखोरी करू देणार नाही. आम्ही शिकलेलो आहोत आणि आमचा समाज आता शिकलेला आहे. आधीसारखं चाललेलं होतं तसं होऊ देणार नाही. आणि जे पण आताचे जे आमदार आहे BJP किंवा जे पण दिसतंय ते बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला ते सपोर्ट करत असतील तर करा, पण हे लक्षात ठेवा, तुमची औकात नाही की आदिवासीला तुम्ही हलवू शकतात, त्यांच्यामध्ये तुम्ही घुस करू शकतात. कारण की आम्ही जंगल जमीनचे रक्षक आहोत आणि तुमच्यासारख्या डोरफोक आणि बाहेरी लोकांना मी कधी घाबरणार नाही. आधी पण असे गोरे आले होते, त्यांना मी उकडून फेकलं होतं, त्यांना त्यांची औकात दाखवली होती. तशी तुम्हाला पण आम्ही औकात दाखवू की आम्ही आदिवासी काय आहे आणि आम्ही काय आहे. आम्ही पेन आणि आम्ही तीर कमान घेऊन जर सोडकवायला आलो, शहरात आलो, तर तुमची औकात नाही की तुमची शहरामध्ये टिकले पाहिजे. कारण का आम्ही हा देशाचे मूल निवासी आहेत आणि तुमची औकात नाही, तुम्ही आमच्या जमिनीवर राज करताय, हे लक्षात ठेवा. जे डोमिनन्स करायचा प्रयत्न करताय ना, ज्या दिवशी आदिवासी शहरात आला ना, तुमची औकात नाही की तुम्ही त्या शहरात राहू शकतात. आणि जे झोपलेले आमदार आहे ना, नंदुरबारचे खास करून मी त्यांना सांगू इच्छितो की नंदुरबारचे जेवढे पण आमदार असतील, विजयकुमार गावित असतील, हिनाताई गावित असतील, त्याच्यानंतर राजेश पाडवी, त्याच्यानंतर हिनाताई आणि मंजुळाताई, त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही आमदार आहे, तुमच्यामुळे हा आरक्षण जाईल, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. निवडून दिलेलं, तुम्ही आमचे प्रतिनिधित्व आहे, तुम्ही आमचे प्रतिनिधित्व करताय पुढे जाऊन, तर तुमची राहायला पाहिजे तुम्ही तिकडे जाऊन प्रतिनिधित्व करायला, ना की तुम्ही त्यांच्या मागे मागे फिरायला नको. कारण की BJPचं क्लिअर स्टँड दिसतंय की बंजारा आणि धनगर समाजाला एस.टी प्रभागातून आरक्षण दिलं पाहिजे. मित्रांनो, मी दिल्लीच्या जनजातीय आयोगामध्ये जाऊन आलो.
त्यांनी जे पण तिकडचे सचिव होते NCSTचे, त्यांचं क्लिअर स्टँड होतं की त्यांनी सांगितलं की धनगर समाजला आणि बंजारा समाजला आपण याच्यामध्ये दिलं पाहिजे, कारण की ते पण एक मागासलेलं आहे, त्यांचं पण थोडं कल्चर वेगळं आहे. तर मी त्यांना क्लिअर सांगतो, कल्चर असेल काय पण असेल ते त्यांचा वेगळा प्रश्न, आम्हाला हा संविधानाने दिलेला हक्क आहे आणि तुमच्यासारख्या या मनुवादी विचारधाराला आम्ही कधीच समर्थन करणार नाही, कधीच आमच्यात घेणार नाही, कारण की आमचं पूर्णपणे आम्ही प्रकृती पूजक आहे, आम्ही पूर्णपणे एक हिल स्टेशनमध्ये राहतो, तर आम्ही आमचा पूर्णपणे याच्यामध्ये आम्ही राहू. आणि हे BJPचे जेवढे पण आमदार असतील किंवा जे पण महायुतीचं सरकार आहे जे सपोर्ट करताय आहे, तुम्ही यावेळी जर काही केलं, STमध्ये आरक्षण दिलं, तर बघून घ्या तुमच्या औकात आम्ही महाराष्ट्रामध्ये नाही दाखवली ना, तर लक्षात ठेवा. ज्या प्रकारे बिरसा मुंडाने उलगुलान केलं होतं त्याच प्रकारे आमचे युवा येतील आणि उलगुलानला आम्ही पूर्णपणे तिकडं दाखवू. हेच केलं महायुती सरकारने, NDA सरकारने, की मणिपूरमध्ये कशा प्रकारे या सरकारने मेहती आणि कुकी समाजाला कसं लढवलं आणि जे आदिवासी महिलांना असं निर्वस्त्र करून फिरवलं तिकडं. या सरकारमध्ये अशी घटना घडते. यांचं हेच काम आहे या सरकारचं, की आदिवासींना लढवायचं, त्यांचं आरक्षण संपवायचं, त्यांचं जलजंगल नष्ट करायचं. हा त्यांचा मेन मुद्दा हाच आहे. मित्रांनो, ही जी सरकार आहे ना, यांच्या आपण पूर्णपणे विरोध केला पाहिजे. सर्व विद्यार्थी, युवा, जेवढे पण माझे बांधव असतील आदिवासी समाज, तुम्ही हे लक्षात ठेवा की आपण या समाजाला आलो आहे, पण याचे नक्की विरोधी सरकार आहे ना, BJP सरकार आहे, NDA सरकार आहे, हे लक्षात ठेवा. मी इतकं अनुभवून घेतलंय की एवढे 2-3 वर्षात की ही सरकार क्लिअर स्टँड करते की आदिवासीला नष्ट करायचे, त्यांच्यात घ्यायचं, त्यांना संपायचा प्रयत्नही करते. माझं लास्ट हेच म्हणणं आहे की विजयकुमार गावित स्वतःला हिरो समजतात, आदिवासीचे जननायक समजतात. गावोगावी जाऊन ते म्हणतात ना की मी तुमच्यासोबत आहे, तुमच्या प्रतिनिधित्व आहे. हे फक्त बांडे आणि हे देऊन काही चालणार नाही. तर तुम्ही आदिवासींना ठामपणे उभे राहा. पहिले तुम्ही आमदार नाही, पहिले तुम्ही आदिवासी याचं बाण ठेवा, आदिवासीचं दम दाखवा आणि तुम्ही पण पुढे या सरकारचा विरोध करा. विजयकुमार गावितजी, तुम्ही आमदार आहे आणि मंत्री राहिले आहे, तुम्हाला हे माहिती असेल की आदिवासीचं आरक्षण गेलं तर तुमची पण तिथं थांबायची औकात नाही राहणार, कारण की हे जर आरक्षण संपलं तर हे सारे दुसरे गैर आदिवासी आहेत ते डोमिनन्स करतील नंदुरबारमध्ये. ज्या प्रकारे 30% लोक डोमिनन्स करत आहेत सध्या तरी, ते पण संपून जाईल. आणि तुम्हाला सांगू इच्छितो मी की तुम्ही पूर्णपणे आदिवासींसोबत थांबा. या BJP सरकारला तुम्ही पण विरोध करा. तुम्ही त्याचे प्रतिनिधी त्याच भाजपातूनच आहे, पण माझा हा म्हणणं आहे की तुम्ही या सरकारला पूर्णपणे विरोध करा, कारण की तुम्ही सर्वात अगोदर आदिवासी आहे हे लक्षात ठेवा. आणि आपल्यांना संविधानाने हक्क दिला आहे, तर आपल्यांना पार्टीशी काही घेणं देणं नाही आहे सध्या तरी. आपल्यांना पूर्णपणे आदिवासींच्या सोबत थांबायचं आहे. तुम्ही आमदार आहे तर तुम्ही थांबा त्यांच्यासोबत, आपल्यासोबत राहून तुम्ही संघर्ष करा आणि आपण कोणत्याही गैर आदिवासीला आपल्या ST प्रवर्गातून आरक्षण देणार नाही हा क्लिअर करा. त्याच्यानंतर मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे हेच आमदार झोपलेले आहे. चंद्रकांत रघुवंशी म्हणताय ना की मी नंदुरबारचा राजा आहे, ते त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही हे जे आहे ना, तुम्ही जे नंदुरबारमध्ये जे आदिवासी बहुल क्षेत्र आहे, तुम्ही डोमिनन्स दाखवत आहे ना आदिवासीमध्ये येऊन, तर मी सांगू इच्छितो की तुम्ही पूर्णपणे नंदुरबारला विकण्याचा प्रयत्न केला. आधीपासूनच तुम्ही कल्चर नष्ट करण्याचा प्रयत्न हे रघुवंशींनी केलेलं आहे. जे आमदार आहे विधान परिषद ते त्यांनी पूर्णपणे, कारण की कल्चर ना नंदुरबारमध्ये एवढा वर्ष त्यांनी राहिलं आहे ना, एक स्टॅच्यू बनवलं त्यांनी. पूर्णपणे जे पण बाहेरी जी आहे कल्चर आहे जे पण आहे त्यांनी येऊन त्यामध्ये स्थापनेचे केलं आहे आणि स्वतःचं एक वर्चस्व स्थापन करण्याचं नंदुरबारमध्ये केलं आहे. पण नंदुरबारचे प्रत्येक युवा, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक आदिवासी बांधव जागलेला आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा, जर तुम्ही आदिवासींसोबत नसाल तर तुम्हाला स्पष्टपणे उखाडून फेकतील हे नंदुरबार समाज, जेवढे पण आदिवासी आहे. तर मी क्लिअर सांगू इच्छितो की मित्रांनो, हेच लोक आहे ते आदिवासी विरोधी आहे. हेच आमदार, हेच लोक हे प्रतिनिधित्व विरोध करतात. कशामध्ये? ते मागून हिडन टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये. कशा प्रकारे? हे ना कोणतेही आदिवासीवर आलं, जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा वळून जातील. जेव्हा मत असेल, वोट बँक बनवायची असेल, ते पुढे येऊ लागतील. रिअल बनायचे असेल ना, कशा प्रकारे आमच्या पाडव्यांनी खरं स्टँड घेतलं की
पहिले मी आदिवासींच्या पोटात जन्म झाला माझं, पार्टीनंतर गेली खड्ड्यात, अगोदर मला लढायचं आहे माझ्या समाजासाठी. तर हाच प्रश्न तुम्ही पूर्ण उत्तर क्लिअर करा आणि तुम्ही पूर्णपणे आदिवासींसोबत थांबा, नाही तर तुमची पण वाट लावू आमची ही ताकद आहे. आणि आत्ताचे युवा, आत्ताचे विद्यार्थी शिकलेला आहे हे लक्षात ठेवा. मान्य रघुवंशी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की तुम्ही आदिवासीत नसाल तर आदिवासीला स्टँड करा, सोबत राहा आणि तुम्ही क्लिअर स्टँड करा महाराष्ट्रामध्ये की आम्ही आमच्या आदिवासी बांधवांमध्ये कोणालाही घुसखोरी करू देणार नाही. जर नंदुरबारमध्ये राजकारण करायचे असेल तर काही वर्षात तुमचंही तिकडं अस्तित्व संपेल आणि आदिवासी संपवेल. आणि दुसरं म्हणजे राहिलं म्हणजे राजेश पाडवी एकदम गावोगावी जाऊन, शहरात जाऊन अल्बम बनवतात, मी एक आदिवासी आहे, मला गर्व आहे आदिवासी होण्याचं. आता का भाजपाच्या खोलीत जाऊन झोपले ते. त्यांना सांगू इच्छितो, त्यांचा मी सन्मान करतो सर्वात अगोदर, पण तुम्हाला जेव्हा आदिवासीवर संकट आलं तेव्हा तुम्ही भाजपच्या रूममध्ये जाऊन झोपतात तुम्ही, साईडमध्ये जाऊन. तर हा माझा क्लिअर स्टँड आहे की बीजेपी सरकार असेल आणि जे पण राजेंद्र गावित असेल, मंजुळाताई आहेत, ते स्वतःला इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करताय. तर त्यांना मी क्लिअर सांगू इच्छितो की तुम्ही आदिवासींसोबत राहा, नाही तर ही नंदुरबारची लोकसंख्या जे 70% आहे, ते नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा आहे, ते तुमची औकात दाखवून देतील आणि तुम्हाला कुठं उकडून फेकतील हे तुम्हाला भावूक असेल. त्याच्यानंतर हे जेवढे पण आहे, हे मंजुळाताई गावित असेल, मंत्री असेल, उकी साहेब असेल, जे आदिवासी मंत्री आहे, ट्रायबल मिनिस्टर, ते पण कशा प्रकारे त्यांनी स्टँड कशाला नाही घेतला. यांच्या जेव्हा हे शांत बसतील तेव्हाच त्यांचा विरोध होईल, तेव्हाच आदिवासीचं नष्ट करण्याचा प्रयत्न. आदिवासीमध्ये खरा स्टँड घेतला पाहिजे. जर आदिवासीमध्ये जर हे धनगर आणि बंजारा समाजाला आरक्षण दिलं तर ज्या प्रकारे मणिपूरसारखी घोषणा झाली, राष्ट्रपती लागवड झाली, तशीच ही महाराष्ट्रात होईल. आणि माझं हेच सांगू इच्छितो की जे पण आदिवासी, जेवढे पण आमदार, खासदार, जेवढे पण जिल्हा परिषद सदस्य, जेवढे पण लोकप्रतिनिधी ते आहेत, त्यांनी पुढे येऊन पूर्ण यावं आणि त्यांनी स्टँड घ्यावं की आम्ही आमच्यासमोर अगोदर आहे, पार्टी नंतर आहे, मंत्री नंतर आहे, आमदार नंतर आहे, खासदार नंतर आहे, आम्ही सर्वात अगोदर आमच्या आदिवासी बांधवांसोबत आहे. तर मित्रांनो, मी हेच सांगू इच्छितो की सर्वांनी या, खास करून युवा जे शिक्षण घेत आहे त्यांनीही पुढे या. जर तुम्ही आता स्टँड घेतला नाही, येणारी पिढी तुम्हाला शिव्या देईल. कारण की तुम्ही झोपेत होते का जेव्हा आरक्षणमध्ये घुसखोरी चालत होती. तर माझं हेच म्हणणं आहे की सर्व पण जेवढे पण बांधव आहे, विद्यार्थी पुढे या. जेव्हा मोठमोठी क्रांती येते तेव्हा विद्यार्थीच पुढे येतात. तर मी सर्वांना हेच अनुरोध करतो की सर्वांनी या आणि यासारख्या तुम्ही भरोसा राहून घेऊ नका. हे हिनाताई हे जे पण आपलं जे दाखवताय की आम्ही आदिवासींसोबत आहोत, हे ते करताय गावोगावी जाऊन, फक्त ते आरक्षण आपण वाचू आणि ते वोट बँक बनवतील, आपल्याला मोबिलाईज करतील जाऊन लोकांमध्ये की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, आम्ही प्रॉपर आदिवासी मंत्री राहिले. ते त्यांचं काहीच काम नाही आहे. हिनाताई एकदम फक्त वोट बँक बनवण्यासाठी फिरते. भाजप सरकार एकदम आदिवासी विरोधी आहे. क्लिअर स्टँड करतो मी, क्लिअर घेतो की आदिवासी विरोधी बीजेपी सरकार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी पुढे या आणि हे जे पण आमदार झोपलेले आहे नंदुरबारमध्ये त्यांना क्लिअर सांगू इच्छितो, एवढ्या दिवसात तुम्ही झोपून उठले नाही तर नंदुरबारची जी युवा, जे पण लोक समाज आहे, तुम्हाला तुमची औकात दाखवून देतील, तुम्हाला उखाडून फेकतील येणारे जेवढे पण इलेक्शन असतील. जर माझं एकच म्हणणं आहे लास्टमध्ये, जे पण महायुतीची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, जर बंजारा आणि धनगर समाजाला जर तुम्ही आरक्षण दिलं, JR काढला, तर समजून घ्या तुमची अवकात आम्ही कुठं ना कुठं दाखवून देऊ. आणि महाराष्ट्रामध्ये आमची पण लोकसंख्या आहे. महाराष्ट्र असून तर सर्व आम्ही युनिटी आणि पूर्ण इंडियामध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आणि जर काही JR काढला, काही पण केलं, तर आम्ही नक्कीच जंतर मंतर दिल्लीमध्ये नक्कीच आम्ही बसू, आंदोलन करू आणि चक्काजाम करू. आणि सर्वांना हेच विनंती करतो की मित्रांनो, आपले पूर्वज खूप लढले होते, त्यांचा सपनाचा भारत हेच होता की जल जंगल जमिनीवर फक्त आदिवासींचा राज पाहिजे, आपला हक्क, आपला अधिकारसाठी आपण लढलं पाहिजे. तर मीच हे म्हणतो की जेव्हापर्यंत बिरसा मुंडा, जयपाल सिंग मुंडा यांचे विचार, टंट्या बिल, तिलका मांझी, गोविंद गुरु, टंटे मामा, भीमा नाईक, खाजा नाईक यांचे विचार जर माझ्या रक्तामध्ये आहेत, तोपर्यंत मी
लढेल, मी माझ्या समाजासाठी लढेल आणि हे ज्यापर्यंत लढेल की माझ्या समाजाला अधिकार ना मिळेल, कारण की सर्वात अगोदर माझा समाज आहे, त्याच्यानंतर बाकी सर्व काही आहे. जय जोहार, उलगुलान जिंदाबाद, फिर से करो उलगुलान, जय जोहार.